नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेटबद्दल आली नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे जर मग सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त महाराष्ट्र व गोवा शासन प्राधिकृत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ। जाहीर प्रकटन। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे। दिनांक 26 जुलै 2026 रोजी 41व्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता करण्यात आले होते, परंतु दिनांक 26 जुलै 2026 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सर्व सेवा भरतीकरिता विविध विषयांच्या परीक्षा आयोजित केल्या गेल्या आहेत। त्या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना कोणत्याही एका परीक्षेला उपस्थित राहता येईल, त्यामुळे त्यांचे नुकसान होईल। तसेच दिनांक 7 जुलै 2026 ते 25 जुलै 2026 या काळात आषाढी वारीचे आयोजन असल्याने 26 जुलै रोजी परीक्षा घेतल्यास वाहतुकीची गैरसोय होऊन परीक्षा नियोजन आणि परीक्षार्थी वेळेत परीक्षेस पोहोचण्यात गैरसोय निर्माण होण्याची शक्यता जास्त आहे। या दोन्ही पार्श्वभूमीवर दिनांक 26 जुलै 2026 रोजी सेट परीक्षा पुढे आयोजित करण्याबाबत विद्यार्थ्यांची निवेदन प्राप्त झाली आहेत। सबब दिनांक 26 जुलै 2026 रोजीची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा व आषाढी वारी या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता कोणत्याही सेट परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी दिनांक 26 जुलै 2026 रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेची संभाव्य तारीख 6 सप्टेंबर 2026 अशी जाहीर करण्यात येत असून याही बाबतीत काही शैक्षणिक गैरसोय अथवा अडचणी निदर्शनास आल्यास त्या पडताळून त्यानुसार अंतिम निर्धारित तारीख पुढील 15 दिवसात सविस्तर वेळापत्रकासह जाहीर करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे समन्वयक सेट परीक्षक यांनी म्हटले आहे। तर ही होती महाराष्ट्र सेट परीक्षेबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।